शहरात पोलीस जागोजागी छापे मारत असून देखील जुगार खेळणाऱ्यांचा हा जुगार संपत नाही आहे। फ्रेजरपुरा अंतर्गत येत असलेल्या बिचूटेक मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी छापा मारला असता आरोपी दीपक रामाजी वरघट, ज्ञानेश्वर मेश्राम, अब्दुल राजिक वल्द अब्दुल रशीद, अवधूत सीताराम पाटील, राहुल गणेश प्रधाने, राहुल देवानंद नकाशे, आशिष गजबिये, श्याम बल्ले, उमेश वानखडे यांना अटक केली असून चिमोटे नावाचा इसम फरार आहे। सदर घटनेत सर्व आरोपी बिच्चू टेकडीवरील एका बादशहाचा जुगार खेळताना आढळून आले। यावेळी नगदी 3935 रुपये तसेच 52 मांग ताश पत्ते, मोबाईल की 29,900 रुपये असे एकूण 33,855 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गेल्या 9 दिवसांपासून जिल्ह्यातील 13 बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी अघोषित बंद पुकारल्यामुळे बाजार समित्यांमधील आवक ऐन हंगामाच्या प्रारंभीच ठप्प झाली आहे। शेतकऱ्यांचे व मजुरांचे हाल होत आहेत। अघोषित बंदमुळे शेतकरी, शेतमजूर, हमाल तसेच वाहनधारक आर्थिक अडचणीत आले आहेत। हमीभावात शेतकऱ्यांचा मालकरी न केल्यास शिक्षा व दंडाची तरतूद अशा स्वरूपाच्या राज्य शासनाने केलेल्या कथित स्तरावरील निर्णयाच्या पृष्ठभूमीवर बंद पुकारण्यात आला आहे। मात्र व्यापाऱ्यांच्या अघोषित बंदमुळे बाजार समित्यांमध्ये महिन्यांकाठी सरासरी 4,66,449 क्विंटल मालाच्या आवकाला फटका बसला आहे। त्यामुळे शेतकरी व मजूर अडचणीत आले आहे। खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतमालाची खरेदी बंद आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे। केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी केल्यास 1 वर्ष कारावास व 50,000 रुपये दंड अशी तरतूद शासनाने केली आहे। प्रत्यक्षात या निर्णयाबाबत शासनाने कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही। तरीही कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालाला खरेदी करणे बंद केले आहे। शेतकऱ्यांचा माल खरेदी करणे परवडत नसल्याने तसेच हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केल्यास कारवाई होणार असल्याने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती 23 ऑगस्ट पासून मालाची खरेदी केलेली नाही। परिणामी हजारो क्विंटल शेतमाल बाजार समितीत पडून आहे। या प्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा। येत्या 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर पर्यंत राजस्थानमध्ये सुद्धा व्यापाऱ्यांकडून शासनाच्या धोरणाविरुद्ध बंद पाडण्यात येईल अशी माहिती सुद्धा बीकानेरचे व्यापारी रमेश अग्रवाल यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली। सबसे पहले तो मैं आपको ये अवगत कराना चाहूंगा कि पूरे बुल्हानी जिले की 13 कृषि उत्पन्न बाजार समिति आज के दिन टोटली बंद पड़ी है। कारण आप सभी को मालूम है, सरकार द्वारा बिगर अभ्यास के इस तरीके का अधिनियम पास कर देना, लागू कर देना, जिसके अंतर्गत व्यापारियों को डायरेक्ट 1 साल की सजा का प्रावधान एवं 50,000 रुपए का जुर्माना लगा देना है। मैं ये समझ नहीं पा रहा हूं सरकार की पॉलिसी वास्तविकता में किसानों को एमएसपी दिलाने के लिए है या दिशा भूल करने के लिए। ये एमएसपी रेट से कम मूल्य के अंदर माल नहीं बेचना, ऐसा फरमान हमारे पे लागू कर दिया गया है। पर वास्तविकता यह है कि आज पूरे देश भर के अंदर ऐसी कोई भी वस्तु नहीं है जो एमएसपी की रेट पर या उससे ऊपर बिक रही है। पूरे देश भर के अंदर सारी वस्तुएं एमएसपी के नीचे बिक रही है और सरकार ऐसे टाइम में ये लागू कर देना, सरकार का इस तरीके से नियम लागू कर देना सिर्फ महाराष्ट्र के अंदर ये कहां तक उचित है? माझ्या लक्षात अशा आलेले आहे की हे जे व्यापार सुरू आहे हे सर्व आर्थिक मंदी सुरू आहे। हे कशामुळे सुरू आहे? गव्हर्नमेंटचे जे धोरण आहे, आयाती धोरण आहे, हे एनसीडेकची पॉलिसी आहे। यामुळे कसं आहे, ट्रेड विचित्र होऊ राहिला आहे आणि गव्हर्नमेंटने नवीन विषय आणलेला आहे, एमएससी मुळे कोणतेही व्यापारी माल खरेदी करू नये। एमएससीच्या रेट खाली कोणी व्यापारी माल, हे कसं काय शक्य आहे? खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 115 व्यापारी आहेत आणि खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही विदर्भातील सर्वात मोठी आहे। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विवेक मेहता यांनी भूमिका स्पष्ट केली। तसेच व्यापारी रवि अग्रवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। हमारे यहाँ अभी 1 तारीख से 1 सितंबर से 5 सितंबर तक मंडियों की हड़ताल है पूरे राजस्थान में, हरियाणा में। एमएसपी के विषय में भी एमएसपी पे जो सरकार माल ले रही है वो किसानों से सीधा परचेज कर रही है, न कि आड़तियों के थ्रू। अगर माल आड़तियों के थ्रू नहीं लेगी तो आड़ती क्या करेंगे? आड़ती तो बेरोजगार पहले भी है,
और आगे भी ये बेरोजगार हो जाएंगे। तो इस विषय में मैं कुछ यही कहना चाहता हूँ कि सरकार आड़तियों के थ्रू माल परचेज करे, इसमें किसानों का भी फायदा होगा। हमारा गाड़ा एकदम हफ्ते पर लगा हुआ है, स्टाफ पर से हल्का नहीं, और यहाँ तक की पोजीशन ऐसी हो गई कि कुछ गाड़ियों वालों के पास में चाय पानी का भी सोई नहीं है। मार्केट जल्द से जल्द चालू हुआ तो जैसा कैसा है कि हमारा कुछ ना कुछ गाड़ियाँ चलते हैं, रोजी पानी चालू रहती, और अभी हमारा कुछ भी नहीं है। हम दिन भर यहाँ आके खड़े रह रहे हैं, चाय पानी की भी सोई नहीं हो रही। और मार्केट जल्द से जल्द गवर्नमेंट ने मार्केट चालू करना चाहिए, हमारे गरीब लोगों का बहुत बड़ा नुकसान। संग्रामपूर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने वरवड बकाल ते संग्रामपूर मोटरसायकल रॅली काढून संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून धनगर समाजास आरक्षण देण्यात यावे अशी मागणी वेळोवेळी विविध आंदोलनांमार्फत करण्यात आली, परंतु धनगर समाजाला आरक्षण दिले नसल्याने सवलतींपासून वंचित असून राजकीय, शैक्षणिक सह मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। धनगर समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देणे काळाची गरज आहे। या संदर्भात आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी याकरिता वरवड बकाल येथे तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधव गोळा झाल्यानंतर अहिल्याबाई होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोटरसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली। धनगर सकल समाज मोर्चा मोटरसायकल रॅलीत येळकट जय मल्हार घोषणा देत मोटरसायकल रॅली संग्रामपूर तहसील समोर पोहोचवल्यानंतर सकल धनगर समाज तालुक्यातील सह व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी सकल धनगर समाज बांधव यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे दिले। या प्रसंगी श्रीराम पुंडे, राम विजय बुरुगले, चांदाताई पुंडे, अभयसिंह मारोडे, रमेश इलामे सह आदींनी समायोजित भाषणे झालीत। यावेळी संग्रामपूर सकल धनगर समाजाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी आरक्षणासह शेळ्या मेंढ्यांसाठी राखीव वनक्षेत्र उपलब्ध करून द्या, सोलापूर विद्यालयास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे अशा मागणींचे निवेदन नायब तहसीलदार समाधान राठोड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले। यावेळी सकल धनगर समाज संग्रामपूर व धनगर समाज आरक्षण संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्याक महिला, पुरुष, धनगर समाज बांधव उपस्थित होते। धनगर आरक्षणास भारिप बहुजन युवक काँग्रेस NSUI चा पाठिंबा धनगर समाजास आरक्षण मिळावे म्हणून देण्यात आला। स्थानिक कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सक्करसाद चौक परिसरात असणाऱ्या ST फूड प्रोडक्ट्स या होलसेलच्या दुकानात अज्ञात चोरांनी जवळपास 72,000च्या मुद्देमालासह चोरी केली। यामध्ये 42,500 नगदी, लॅपटॉप, इतर साहित्य असा एकूण 72,000चा मुद्देमाल चोरांनी चोरी केला। एवढंच नव्हे तर चोरांनी DVR चोरून CCTV कॅमेऱ्याची तोडफोड केली। संचालक भरत सुभाष भाराणी यांनी सांगितले, सक्करसाद येथे असलेल्या त्यांच्या AT फूड प्रोडक्ट दुकानात गव्हाची पीठ, डाळ, तांदूळ, रवा यासारखे आदि सामान होलसेल विकले जाते। 45,000 की चोरी की है नकदी हमारे यहाँ, मेन लैपटॉप गया हमारे यहाँ से और DVR भी निकाल के गए, जो कैमरा फोड़ के ऊपर से 4th फ्लोर से आए थे वो लोग एंट्री करके, और रात में 2:30 से 3 के आसपास चोरी का अंदाजा लग रहा है हमारे को सर। आपको सुबह कितने बजे? 11:15 बजे जब शॉप खोला हमने तो थोड़ा सा सामान दिख रहा हुआ था, तो तुरंत हमने इन्फॉर्म कर दिया पुलिस स्टेशन में। पुलिस वाले जानकारी कर रहे हैं, फॉरेंसिक डिपार्टमेंट आया हुआ है, सब फिंगरप्रिंट्स लेके सब जानकारी निकाल रहे हैं सर। रोजच्या प्रमाणे 29 ऑगस्टला ते दुकान बंद करून आपल्या घरी परतले व 30 ऑगस्टला आपल्या नियमित वेळेवर दुकान उघडण्याकरिता येऊन दुकानाचे शटर उघडले असता ते अचंबित राहिले। अज्ञात चोरांनी दुकानामध्ये प्रवेश करून काउंटरमध्ये ठेवलेले 42,500 रुपये नगद, लॅपटॉप व CCTV कॅमेऱ्याची फुटेज एकत्रित करणारा किमती DVR असा एकूण 72,000चा मुद्देमाल चोरी केला। या घटनेची माहिती मिळताच कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळावर पोहोचली। सदर घटनेच्या तपासणीकरिता फिंगरप्रिंट एक्सपर्टच्या टीमला घटनास्थळी बोलावण्यात आले। त्यांनी चौघांची फिंगरप्रिंट्स एकत्रित केले आहे। इथे आलेल्या डॉग स्क्वॉडच्या टीमने घटनास्थळावर पोहोचून तपास केला असता डॉगने चोरांचा जवार गेटच्या दिशेने जाण्याचा इशारा दिला। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या अज्ञात चोरांबद्दल गुन्हा दाखल केला असून त्यांचा तपास सुरू आहे। परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की चोरी करणारा ओळखीचा व्यक्ती आहे। दुकानात ज्याप्रमाणे प्रवेश करून चोरी करण्यात आली त्यावरून परिचित व्यक्तीने चोरी केली असावी हे स्पष्ट होत आहे।
या अज्ञात चोराची हिंमत वाढली असून शहरात नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे। सदर घटनेचा गुन्हा दाखल करून पोलीस अज्ञात चोरट्याच्या शोधात आहेत। अमरावती शहरातील श्रीयोग वेदांत समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात आसाराम बापूच्या सुटकेची प्रमुख मागणी करण्यात आली। पूज्य संत आसाराम बापू हे गेल्या 50 वर्षापासून हिंदुत्व व भारतीय संस्कृतीचे रक्षण करत आले आहे। आसाराम बापूच्या उपदेशांवर चालून असंख्य नागरिकांनी व्यसन, मांस आदी गोष्टी सहजतेने सोडून संयम आणि सदाचाराचा रस्ता स्वीकारला। आसाराम बापूंनी 30 पेक्षा अधिक समाजसेवा अभियान चालविले आहे। भारत संस्कृतीचा झेंडा फडकवणारे आसाराम बापू यांची समाजाला अत्यंत आवश्यकता आहे। त्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला थांबवून त्यांची कारागृहातून सुटका करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। सदर निवेदन देतेवेळी अजय पिंजानी, दयाराम राठोड, विजय पांडे, ज्योती पांडे, नामदेव गवळी, नंदलाल तळडेजासह आदी आसाराम भक्त उपस्थित होते। भारतीय क्रीडा विश्वाला उच्चतम दर्जा मिळण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने तसेच अमरावती शहरात क्रीडाविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने 21 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता गोपालनगर ते आचल विहारच्या मार्गाने सायकल रॅली काढण्यात आली। ही रॅली विजय स्कूल फॉर एक्सलन्सच्या विद्यार्थ्यांनी काढली। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त या शाळेच्या मुलांनी रॅलीचे आयोजन केले। या सायकल रॅलीत नागरिक, शाळेचे विद्यार्थी, विविध क्रीडा संघटना तसेच पालक व शिक्षक वर्गाने सहभाग नोंदवला। विजय स्कूल फॉर एक्सलन्स नेहमीच्या निरनिराळ्या संकल्पना राबवत असते। सायकल चालवून पर्यावरणाचीच नव्हे तर स्वतःचीही काळजी घेता येते असा सहज सल्ला आज विद्यार्थ्यांनी या रॅलीच्या माध्यमातून दिला। रॅली सोबत एक शाळेची बस तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे आलेली रुग्णवाहिका होती। यावेळी शाळेचे अध्यक्ष दिग्विजय देशमुख, प्रशासक अपूर्व रोकडे, अनुप हिरपूरकर, उपप्राचार्य पद्मश्री देशमुख, अंकिता पाटील, निकिता यादव, तिलोत्तमा पवार, वैष्णवी टेकाडे, भाग्यश्री, पल्लवी गडलिंगे तसेच क्रीडा शिक्षक हेमंत निस्ताने, अमूल्य मुखेडकर, अभय मेले, प्रीती बेलोरकर व इतर शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी वर्ग व पालक वर्गांसह क्रीडा संघटना यावेळी सहभागी झाले। सर्वांना शाळेच्या परिसरात थांबवून क्रीडाचे महत्त्व सांगून सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला।